आज आपल्या गावातील महादेव मंदिरामध्ये नंदीची मूर्ती आणि शिवलिंगाचा भव्य प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। या कार्यक्रमामध्ये होणाऱ्या यज्ञाचा पवित्र अग्नी, भक्तांची पाणावलेली डोळे, त्यांच्या हृदयातला विश्वास आणि मंत्रांचा झालेला घनघोर नाद हे सगळं आपण कॅप्चर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हा एक फक्त व्हिडिओ नाही, तर ह्या व्हिडिओ मार्फत आपण गावातील श्रद्धेचा, भक्तीचा आणि गावातील सगळ्या लोकांना झालेला आनंदाचा एक प्रत्यक्ष अनुभव घेणार आहोत। चला तर मग या भव्य सोहळ्याचे आपण पण एक साक्षीदार बनूया। जिथे भक्तीचा श्वास, तिथे महादेवांचा वास, जिथे श्रद्धेचा प्रकाश, तिथेच शिवशक्तीचा निवास। आजचा सूर्य गावच्या इतिहासात एक अविस्मरणीय आठवण निर्माण करणार आहे, कारण आज आमच्या गावचे कुलदैवत असलेल्या महादेव मंदिरात शिवलिंग स्थापना होणार आहे आणि त्यासाठी सर्वांचीच सकाळपासूनच लगबग सुरू झाली आहे। मंदिरात धोतर लुगड्यापासून ते पॅन्ट साडीपर्यंतच्या सर्व पिढी दर्शनासाठी जमलेली आहे। जय हो शंकरा, आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला, तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की ज्योत ने। आज जणू सर्वांची मने फक्त एकच नाव घेत होती। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभो हे शिवाय शंकरा, नमो नमो जी शंकरा। आपल्या सगळ्याला माहित आहे की आपण हिंदू धर्मामध्ये आपण कोणताही शुभ कार्य करत असेल किंवा कोणताही सोहळा करत असेल तर आपण त्याची सुरुवात एक होम हवन किंवा एक मोठा यज्ञ करून करतो। आणि त्याचप्रमाणे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सुरुवात सुद्धा एका होम हवनाने झाली आणि गावातील काही निवडक मानकऱ्यांच्या वतीने हा सगळ्यात मोठा यज्ञ पार पडला जात आहे। पूजा सरी थकलो नच सुटला संग तुझा, शरण तुला नाही मनी भाव दुजा। ओ देह की चादर साफ करे और कालिख तू मन की ढकता है रे। महादेव मंदिर हे आमच्या डेली रुटीनचा पार्ट आहे। आम्ही रोज किंवा दर सोमवारी मंदिरात डोकं टेकवण्यासाठी येतो, पण आज मंदिरात एक वेगळीच एनर्जी, एक वेगळीच ओढ जाणवते। गावातले सर्व लोक आपला अहंकार, क्रोध, लोभ, ऊच नीच हे सर्व बाजूला ठेवून एकत्र जमली होती। आय डोंट नो हे सगळ्यांनाच फील होतंय का फक्त मलाच होतंय, पण मी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये तो उत्साह आणि तो आनंद बघितला। दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। ओ दिव्य सोहळा पाहून डोळा, देह हा माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी। सकाळपासूनची लगबग ज्यासाठी चालू होती आणि मोठ्यांपासून ते लहानापर्यंत, म्हाताऱ्यापासून ते लहान लेकरांपर्यंत
सर्वजण या क्षणाची वाट पाहत होते. तो क्षण शेवटी येणार होता. गेली 3 आठवडे गावातली लोक ज्या आपल्या देवापासून दूर होती त्या देवाला आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी सर्वजण सज्ज होते.